नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. युजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण प्रसिद्ध नाटक यावरचे प्रश्न पाहणार आहोत. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 22 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्याला माहितीच आहे प्रसिद्ध नाटक किंवा पुस्तक यावर भरपूर प्रश्न विचारले गेले होते सेटनेट मध्ये. त्यामुळेच आपण इथे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला माहिती व्हावे, नाटक माहिती व्हावे, हा यामागचा हेतू आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीसाठी एक बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिट्सचे PDF नोट्स मिळणार आहे, सोबत 20+ अधिक टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर सुद्धा चाचणी असणार आहे. याची ही जी बॅच आहे याची फीस आहे 8,000 रुपये, पण ती खास तुमच्यासाठी याची फीस आहे 8,000 रुपये. ठीक आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही मराठी लिहा. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे 2 कोर्सेस दिसणार आहेत. त्यामध्ये युजीसी नेटसेट मराठी 2025 हा जो आहे तो पब्लिश करा. त्यामध्ये तुम्ही बघा, तुम्ही बघू शकता कंटेंट. त्यामध्ये बघा वीकली टेस्ट, नेटसेट पेपर 2, पेपर 1, क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स, अशा पद्धतीने सगळं आपण तिथे अरेंजमेंट केलेली आहे. तुम्हाला सगळं कंटेंट तिथे मिळेल आहे. चला, तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, नटसम्राट मधील प्रमुख पात्र कोण आहे? आता नटसम्राट तुम्ही वाचलं असेल कदाचित. गणपतराव बेलवलकर, सध्या संध्याकाळ होते माघारे, शंकरराव बेलवलकर, नथुराम गोडसे. सांगा बघू, सम्राट मधील प्रमुख पात्र कोणते आहे? नटसम्राट कोणाचा आहे? नटसम्राट आहे विवा शिरवाडकर यांचं. आणि त्यामधलं प्रमुख पात्र कोणाचं आहे? त्यामध्ये प्रमुख पात्र आहे गणपतराव बेलवलकर. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक वाचा किंवा ते चित्रपट आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जाणता राजा या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक कोण होते? विजय तेंडुलकर, विवा शिरवाडकर, बाबासाहेब पुरंदरे, वसंत कानेटकर. जाणता राजा या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक कोण होते? तर ते होते बाबासाहेब पुरंदरे. कोण होते ते? बाबासाहेब पुरंदरे यांनी काय केलं होतं? जाणता राजा या नाटक जे नाट्यप्रयोगाचे त्यांनी दिग्दर्शक केले होते. ठीक आहे, पुढे पाहता म्हटलं तर बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरात पोहोचवले आहे. राजा छत्रपती, शिवछत्रपती या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आहे आणि जाणता राजे या महानाट्याचे लेखन सुद्धा केले आहे. मराठी साहित्यातील नाटककार, इतिहासकार, प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांची ख्याती जगामध्ये आहे. ठीक आहे, चल. समोरचं आहे, कीचक वध हे नाटक कोणी लिहिले? अण्णासाहेब किर्लोस्कर, वसंत कानेटकर, रत्नाकर मतकरी की विजय तेंडुलकर? कीचक वध. कीचक वध हे जे नाटक आहे त्यांनी ते लिहिलेलं आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी. कोणी? अण्णासाहेब किर्लोस्कर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे, ए असणार आहे. बळवंत पांडुरंग किर्लोस्कर असं त्यांचं नाव आहे. मराठी भाषेचे पहिले संगीत नाटककार, गायक, नट आणि नाट्यशिक्षक ते होते आहेत. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? अण्णासाहेब किर्लोस्कर असणार आहे. त्यानंतर एक होता राजा हे नाटक कोणाचे आहे? रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, जयवंत दळवी. एक होता राजा हे नाटक कोणाचे आहे? तर एक होता राजा हे नाटक आहे रत्नाकर मतकरी यांचं. ठीक आहे, तर रत्नाकर मतकरी हे एक मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते. आणि त्यांचे भरपूर असं साहित्य आहे, जसं की
अचाट गावची अफाट मावशी बालसाहित्य आहे, नाटक आहे, अपरात्र कथासंग्रह आहे, अलप्त्या गलप्त्या नाटक आहे, बालसाहित्य आहे, अंश कथासंग्रह, भरपूर असं त्यांचं विस्तृत असं साहित्य अ, आहे. ठीक आहे. स्वप्न हे नाटक कोणी लिहिले आहे? जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, श्याम मनोहर. स्वप्न हे नाटक कोणी लिहिलेले आहे? स्वप्न हे नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे. आणि विजय तेंडुलकरांबद्दल आपण भरपूर दा ऐकलं आहे, वाचलं सुद्धा आहे. हे प्रसिद्ध मराठी नाटककार लेखक आहेत आणि त्यांचे पुस्तक पण भरपूर आहेत. आपण बघूया. त्यांना कुसुमाग्रजांचा जनस्थान पुरस्कार सुद्धा ते मानकरी आहेत. ठीक आहे. चला. समोर प्रश्न आहे, उद्याचा संसार हे नाटक कोणाचे आहे? ग. माडगूळकर, वि. शिरवाडकर, वसंत कानेटकर, जयवंत दळवे. उद्याचा संसार हे नाटक कोणाचे आहे? उद्याचा संसार हे नाटक कोणाचे आहे? हे नाटक आहे वसंत कानेटकर यांचं. वसंत कानेटकर हे एक मराठी नाटककार आहेत आणि प्रकाशित साहित्याचं भरपूर अखेरचा सवाल नाटक आहे, अश्रूंची झाली फुले, आकाश मिठी, इथे ओढशाला मृत्यू, एकरूप अनेक रंग, कधीतरी कोठेतरी, असं सगळं भरपूर यांचे नाटक. गाठ आहे माझ्याशी, गोष्ट जन्मांतरीची, असे भरपूर त्यांचे नाटक आहे. त्यातला एक उद्याचा संसार हे नाटक सुद्धा कोणाचं आहे? वसंत कानेटकर यांचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर संध्याकाळ नाटकाचे लेखक कोण आहे? रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी, वसंत कानेटकर, शंकर पाटील. संध्याकाळ. संध्याकाळ या नाटकाचे लेखक आहे रत्नाकर मतकरी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर विठोबा रुक्मिणी हे नाटक कोणी लिहिले आहे? विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, वि. शिरवाडकर, वसंत कानेटकर. विठोबा रुक्मिणी. विठोबा रुक्मिणी हे जे आहे नाटक ते विष्णुदास भावे यांनी लिहिलेलं आहे. विष्णुदास अमृत भावे ते मराठी नाटककार होते आणि ते मराठी नाट्य परंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी म्हणून सुद्धा केला जातो. ठीक आहे. इंद्रजित वध, राजा गोपीचंद, सीता स्वयंवर, राजा गोपीचंद हे त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय आहे? ए असणार आहे. संगीत सोबत हे नाटक कोणाचे आहे? विजय तेंडुलकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, वि. शिरवाडकर, रत्नाकर मतकर. आपल्याला सगळ्याच माहिती आहे, संगीत सौभद्र हे नाटक कोणाचे आहे? अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे आहे. बलवंत पांडुरंग किर्लोस्कर ते ब्रिटिश भारतातील बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले एक मराठी नाटककार होते. त्यांनी 8 वर्ष शाळेवर सुद्धा काम केलं आहे. सौभद्र लिहिलेल्या नाटक रंगमंचावर सादर केलाय, संगीतमय, 1882 मध्ये, है ना. 100हून अधिक संगीत नाटके त्यांनी केलेली आहे. रामराज्य वियोग केलाय त्यांनी, शकुंतल केले, अभिजात शाकुंतल जो म्हणतो आपण, 4 अंकाचे मराठी भाषांतर करून त्यांनी संगीत नाटकाच्या रूपात ते रंगमंचावर सुद्धा सादर केलेलं आहे. ठीक आहे. अशा अण्णासाहेब किर्लोस्कर. त्याचं आपलं तर काय बी असणार आहे. त्यानंतर आंधळा माणूस हे नाटक कोणी लिहिले आहे? वि. शिरवाडकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकर. आंधळा माणूस हे नाटक लिहिलेलं आहे रत्नाकर मतकरी यांचं. रत्नाकर मतकरी यांचं जे आहे साहित्य खूप खूप जास्त आहे, त्यामुळे सगळ्यांनी ते व्यवस्थितपणे नोट करून घ्या. ठीक आहे. नंतर आंधळ्याचा राजा हे नाटक कोणी लिहिलंय? गोपाळ गणेश आळकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, जयवंत दळवी. आंधळ्याचा राजा हे गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेलं आहे. ते डेक्कन कॉलेजमध्ये शिकवायचं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. महाराष्ट्रातील विचारवंत आहेत, पत्रकार आहेत, शिक्षण तज्ञ आहेत. सुधारक केसरी मराठा वृत्तपत्राचा आधार सुद्धा त्यांनी घेतलेला होता. पत्रकारितेसाठी ते खूप समोर आहेत. प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी 1887 पर्यंत काम केलं आहे केसरीमध्ये, है ना. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे, आंधळ्याचा राजा. नंतर झोपडपट्टी या विषयावर आधारित नाटक कोणते? गिधाडे, विजय तेंडुलकर यांचे, नटसम्राट शिरवाडकर यांचे, वेड्यांचा बाळा मतकरी यांचं, की संध्याकाळ होते माघारे दळवे यांचं. झोपडपट्टी विषयावर आधारित नाटक कोणाचं आहे?
ते आहे गिधाडे विजय तेंडुलकर यांचं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे हे नाटक मानवी स्वार्थ, लोभ, पैशाची लालसा आणि नातेसंबंधातील क्रूर वास्तव आहे, झोपडपट्टी या विषयावर. आणि यामध्ये पैशासाठी माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो याचे दर्शन यात घडते आहे. भाषा थोडी कठोर आहे, बोचरी आणि वास्तवदर्शी आहे. मानवी अमानत आणि संवेदनाहीनपणा याचे जिवंत चित्रण यामध्ये तेंडुलकरांनी केलेलं आहे. गिधाडे 1971. ठीक आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे नाटक कोणी लिहिलंय? विष्णुदास भावे, मोरोपंत, राम गणेश गडकरी, वसंत कानेटकर. पृथ्वीराज चव्हाण हे नाटक विष्णुदास भावे यांनी लिहिलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर हिमालयाची सावली नाटक कोणाचे आहे? वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, वि. स. खांडेकर, जयवंत दळे. हिमालयाची सावली. हिमालयाची सावली हे नाटक आहे वि. स. खांडेकर यांचं. वि. स. खांडेकर आपण यांना ओळखतो, विष्णू सखाराम खांडेकर, मराठी कादंबरीकार, लेखक. है ना? खांडेकरांनी भरपूर पुस्तक लिहिलेले आहे. अमृतवेल, अजून येतो वास फुलांना, अश्रू आणि हास्य, आगरकर व्यक्ती आणि विचार, क्रौंचवध, चंदेरी स्वप्ने, छाया, जीवनशिल्पी, देवता, दोन ध्रुव, दोन म्हणे, असे भरपूर त्यांचे आहेत. त्यामुळे यांचं पण खूप विस्तृत असं साहित्य आहे. ठीक आहे. आंधळा माणूस नाटकाचा प्रकार कोणता? आता काय विचारलं होतं, आंधळा माणूस कोणी लिहिला? आता काय विचार, नाटकाचा प्रकार कोणता? शोकांतिका, विनोदी, प्रयोगशील नाटक, एकांकिका. तर आंधळा माणूस जो आहे हे एक प्रयोगशील नाटक होतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर नाट्याचार्य म्हणून कोणाला ओळखले जाते? विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर, वि. वा. शिरवाडकर, राम गणेश गडकरी. नाट्याचार्य म्हणून कोणाला ओळखले जात होते सांगा बघू. नाट्याचार्य म्हणून अण्णासाहेब किर्लोस्कर, संगीत सौमित्राचे जे आहेत नाटक लिहिणारे, त्यांचे ते आहेत नाट्याचार्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, नाट्य सम्राट ही उपाधी कोणाला लाभली आहे? बालगंधर्व, गोपाळ गणेश आगरकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी. नाट्य सम्राट ही उपाधी कोणाला लाभलेली आहे? तर ती बालगंधर्व यांना लाभलेली आहे. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेल्या 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवर अभिनेता, गायक आणि नाट्य निर्माते ते होते आहे. आणि रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसताच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बालगंधर्वांना मोठी काय लोकप्रियता सुद्धा मिळालेली होती. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नाट्य सम्राट ही उपाधी बालगंधर्व यांना लाभलेली आहे. नंतर नटसम्राट नाटकाचा प्रकार कोणता आहे? शोकांतिका, विनोदी, प्रहसन, ऐतिहासिक. तर एकत्रित जेव्हा आपण नटसम्राट वाचतो ते आपल्याला माहितीच पडते ती एका नाटककाराची, म्हणजे जे गणेश बेलवणकर आहे, ते जेव्हा म्हातारे होतात तेव्हा त्यांच्या मुलांकडून जे त्यांची वाताहत होते ती शोकांतिका आहे. ठीक आहे. तर मग उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर पाहिजे जातीचे हे नाटक कोणी लिहिलेले आहे? जयवंत दळवी, वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, शंकर पाठ. पाहिजे जातीचे हे नाटक लिहिलेले आहे विजय तेंडुलकर यांनी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ययाती हे नाटक कोणत्या पौराणिक कथेतून प्रेरित आहे? रामायण, महाभारत, भागवत पुराण, शिवपुराण. तर ययाती हे नाटक जे आहे ते पौराणिक कथा कोणती? रामायण, सॉरी, महाभारत यातून ती प्रेरित आहे. कारण ययातीमध्ये ते जे आहे राजे वगैरे ते महाभारतातल्याच काळातले आहे असं त्यांनी म्हटले. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे बी. अशा प्रकारे आपण काही प्रश्न पाहिलेले आहे नाटक यावरचे आणि महत्वाचे प्रश्न होते ते. आणि येत्या 22 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.